आम्ही लांजा शिपोशीला राहत होतो. लहान होते मी. ही 150 मुलंही लहान आहेत. असं आम्ही होतो नालंदा स्टुडंट. म्हणजे पहिल्यापासून आहे विख्यात आमचं प्रचलित की देवानं आम्हाला नालंदा स्टुडंट कसं बनवलेलं. असे आम्ही अनाथ मुलं आहेत. तर आम्हाला सांभाळायला एक व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यावर आमचे आईवडील होते. ते नालंदा विद्यालय चालवायला. प्रोफेसर आणि प्रोफेसरी नव्हती, म्हणजे देवळेकर आणि देवळेकरी. तर माझ्या वडिलांचं नाव आहे आनंद देवळेकर. खरं सांगू तर नंद देवळेकर आहे. आणि माझ्या आईचं नाव आहे नंदा देवळेकर. लावताना वेगळं नाव लावतात, अर्चना देवळेकर वगैरे असं. म्हणजे मायेचं आहे, हे सासरचं आहे, असं प्रकारे लावलं जातं. पण हे नाव दुसऱ्याने चोरले, अनंत देवळेकर म्हणून उचलले. देवळेकर नावही चोरले. अशा नावांची लोक अनेक असतात. मग अशा लोकांची प्रकरणंही अनेक आहेत. हिरामंडी आणि लुटालू. मग ती आम्ही आमच्या नावावर घेणार आहे का? म्हणून मी पप्पांना सांगितलं की तुम्ही आनंद देवळेकर, आणि आईला सांगितलं नंदा देवळेकर नाव. का? तुमची नावं चोरली आहेत ना, मग अशा नंदा वेगळ्या असतील की नाही. आम्ही राहत होतो शिपोशी संगमेश्वर, एका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिपोशी गाव होतं. त्या गावामध्ये एक घर होतं, तिथे राहत होतो. ती लहान होती ती मुलं सगळी. तर त्या एका घरामध्ये राहत होतो. तर तिकडे एक कोलते होता नावाचा मनुष्य, आणि तिथे एक आजी म्हणून सांगण्यात आली होती. तिचं आडनाव पण खोलती वायकुळ होतं. तो होता चायना टाईप स्किनचा, आणि ती होती इंडियन स्किनची, सावळ्या स्किनची, तांबड्या. अशा प्रकारे तो नवरा बायको काय करायचं, अख्खं गाव गोळा करण्यासाठी झवटपक करून घ्यायचं. ह्याच भाषेत बोलणार, आणि वेगवेगळ्या प्रकारची गावातली मुलं काढायचं. त्यातलाच हा एक धुरी आणि धुरी नाही. तर धुरणीचा बाप त्या गावामध्ये आहे तिच्यासारखाच दिसायला आहे, हाय बटल्या तिच्या इतका उंचीला. अशा प्रकारे आम्ही तिकडे बघितलं होतं आणि त्या गावात राहणार आहे. मग जो दुई आहे त्या कोलत्याचा चायना टाईप स्किनचा बापाचा मुलगा आहे की नाही. मग ह्या कोलत्यानं कुठूनही झवटपक करून हा धुरी काढला होता, आणि त्या कोलतीने कुठेही झवटपक करून ही मुलगी काढली होती. कारण तो मुलगा होता. असं पूर्ण गाव आपल्या गांडीखाली घेतलं होतं आणि राज्य केलं होतं तिथे. तर ते गाव आम्ही सोडलं आणि नंतर आम्ही इकडे आलो मानखुर्दला राहायला. आमच्या मागोमाग ही लोकं आली. आम्ही जाऊ तिकडे, यांची मुलं आली आणि ह्या मुलांनी राज्य केलं. मधुरीन समजलं त्या कोलत्याची कशी आणि त्या कोलतिनीची कशी. तर तिच्या नवऱ्याला हिरामंडी चालत होती, तिलाही हिरामंडी चालत होती. आणि ती हिरामंडी करून त्यांची एकमेकांची बहीण भावाची, सावत्र बहीण भावाची लग्न लावून दिलेली. त्यांना चालते ही गावभराची झवटपट. आणि ती मुलं त्याने कुठं सातारला ठेवली, कुठं मालवणला ठेवली, तर कुठं अनेक गावामधून भारतातल्या ठेवली. अगदी बिहार, ओडिसा, बिरिसा, या झारखंड या ठिकाणी. आणि नंतर त्यांची पिढी वाढत गेली त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी राज्य केले. पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ बघा. एका व्हिडिओमध्ये त्या कोलत्याच्या घराची माणसं आहेत राज्य करायला. मग ही हिरामंडी कुणाची, सत्वहरण आणि वस्त्रहरण हे गॅजेट कुणाचं, तर त्या वायकुळ कोलत्याचं. त्यांची ही मुलं राज्य करतात. मग हे उत्पन्न त्यांची मुलं खातात. जमिनीपासून जागेपर्यंत, बिझनेसपर्यंत सगळ्यांचा हप्ता खातात आणि श्रीमंत होतात. आणि ज्या ठिकाणी राज्य केले तिथे ते लीडर असतात. जसा तो त्यांचा बाप लीडर आहे, त्यांची आई लीडर आहे, त्या गावची मुखिया आहे, त्याप्रमाणे लीडर असतात. जर आज ह्या 150 मुलांना अनाथ आहेत, या 150 मुलांना पाळणार देवळेकर आणि देवळेकरी नाही आहे. लहानपणापासून त्यांना अन्न खायला घातलेलं आहे, आणि एवढ्याशा बिझनेसमधून त्यांचं उदरनिर्वाह चालत आहे. त्यांना नोकऱ्या कोणीही देत नाही. जर ह्यांचं राज्य असेल
जर ह्यांची सत्ता असेल तर ह्या 150 मुलांना नोकरी लागणार आहे का? म्हणून ह्या 150 मुलांनी जास्तीत जास्त शिक्षण केलेलं नाही. कमी शिकलेले आहेत, काही मुलं कमी शिकले आहेत, नंतर शिकून काय फायदा, नोकरी नाही लागणार. अशा प्रकारे त्यांनी एवढा खर्च भागत नाही तर शिक्षण कसं करणार? म्हणून ह्या 150 मुलांनी शिक्षण जास्त घेतलेलं नाही आहे. न घेतल्यामुळं आणि घेतलं तरी काही फायदा होणार नाही, कुठेही नोकरी लागणार नाही असं आईबापानं सांगितलं पाळणार आहे. तर नोकरी नाही लागणार आणि कोणी आपल्याला हे राज्य करणारे नोकरी देणार नाहीत किंवा आपला उदरनिर्वाह भागवणार नाहीत तर काय करायचं? तर काहीच नाही करायचं. कसा तरी भागवायचा, कुठून तरी सुविधा घेऊन त्या भागवायच्या. तर असे आपल्याला लाभार्थी म्हणून कोण सुविधा देतं का? अशक्य आहे, अशक्य आहे ना. मग हे राज्य करणारे आमच्यावर ही हिरामंडी, ही लुटालूट, ही दरोडेखोरी त्यांच्या गांडीखाली जायला का बघते? त्यांच्यावर रेप करायला का बघते? त्यांच्या गांडी घ्यायला का बघते? तर त्याचं कारण आहे हा कोलतिनीचा मुलगा धुरी, हा वायकुळणीची पोरगी धुरी ही सोडते. तर असंच यांचं राज्य असेल तर काय करायचं? ह्यांचं राज्य आहे ना, मग ह्यांनी सर्व्हिस आणि पगार दिला पाहिजे ना. ह्यांनी ह्या 150 मुलांना दिला का? नाही. मग हे अंगावर का सोडतात? ती मुलं 18 वर्ष उतार्याने अशक्त आहेत, सतत आजारपण असतं. हा धुरी आणि धुरीण त्यांना राहायला तरी जागा देतो का? नाही. ह्या कोलत्याचा मुलगा आणि ह्या वायकुळणीची मुलगी देते का? नाही देत. तुम्ही राज्य स्थापन केलं आणि अख्ख्या भारतभर राज्य केलं, भारतभर केलं तर त्या भारतभर केलेल्या राज्यात अख्ख्या जगात तुमची हिरामंडी. तुम्ही राजे आहेत, तुम्ही काय देता? नोकरी देता का व्यवसाय देता? आपापसातल्या व्यावसायिकांवर गिराईकं देता, पण ह्या धंद्यावर तुम्ही गिराईकं पाठवता का? ह्या नोकरीवर तुम्हाला नोकरी दिलीत का? व्यवसाय दिलात का? हे असं चढवायला आणि कर्ज फेडायला? तर नाही ना. मग त्यांनी आपलं कर्ज आपणच फेडायचं. आपण राज्य केलं की नाही? अख्ख्या जगभर आपण राज्य केलं ना, तर आपणच कर्ज फेडायचं. ही हिरामंडी, ही दरोडेखोरी, ही लुटालूट शिकवली ना, तर त्यांनी आपणच राज्य करायचं आणि आपणच सगळ्यांना सर्व्हिस द्यायची. मग ह्या मुलांवर का चढवते? नाही ना चढवायचं का? कशासाठी नाही ना चढवायचं? चढवूच नाही. मी तर म्हणते चढवूच नाही, एवढी हिंमत आहे. बरोबर ना. हिरामंडी तिचं गाव आहे, हिरामंडी त्याचं गाव आहे. सर्व दरोडेखोर आणि लुटारूड ही आहे. बेरडी नाही की नाही ही मांगाची? हा बेरड आहे की नाही मांगाचा? मग मला सांगा, एक चायना तह आणि बळीराजा वायकुळीन आणि चायना टाईप ह्यांचा बाप हा चायना आणि इंडियाचा तह होता की नाही? मग ह्यांनीच राज्य केलं ना ब्रह्मांडावर. तर मी असं म्हणेन, हे राज्य तुम्ही केलेत ना, मग गरिबांवर, ह्या 150 मुलांवर तुमचे अत्याचार का? तुम्ही खाता, तुम्ही सगळं करता, आम्ही ब्रह्मांडात राहायचं की नाही? नाही राहायचं असं तुमचं मत आहे. अशा मुलं मुली सोडलं तर असंच मत होईल ना. असंच आहे, ही यांची दादागिरी. बरोबर आहे की नाही? तिला कर्ज फेडून पाहिजे होतं म्हणून ही दादागिरी केली की नाही. आणि त्याने चालू राहू दे तुझी दादागिरी, आज नाही उद्या रोज चालू राहू दे, 24 घंटा चालू राहू दे तुझी दादागिरी. कर्ज फेडून घेत. कसली कर्ज? खाताना लाज नाही वाटली? एवढं राज्य इन्कम खाताना लाज नाही वाटली? दागिने खाताना लाज नाही वाटली? घालताना कपडा लत्ता वापरताना लाज नाही वाटली? जमीन खाताना लाज नाही वाटली अख्ख्या खानदानाला तुझ्या? मग साबित केलं ना आम्ही
वामन बळीराजाचा तह